सो एक्सरसाइज नंबर कोणती आहे? 2.3 असा एक्सचा आवाज आला पाहिजे. x स्क्वेअर प्लस x मायनस 20 आपण बघतोय कंप्लीट स्क्वेअर मेथड अँड इट्स युअर फर्स्ट व्हिडिओ फॉर कंप्लीट स्क्वेअर मेथड आणि जे सॉल्ड एक्झाम्पल होते मी ते ऑफलाईन घेतले तुमचे, बरोबर आहे की नाही? तरी इकडे बघायचं आहे. तर बघा कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये आपण काय बघितलंय? x स्क्वेअर प्लस x मायनस 20 you have to compare it with ax square plus bx plus c. So while comparing तुम्ही ते व्यवस्थित बघताय. मग कंपेअर करत असताना याच्यात कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये थोडी मेथड चेंज आहे. हे जे -20 आहे ना याचं जर आपण फॅक्टर शोधलंय तर आपल्याला इथं मध्ये फॅक्टर लवकर भेटेल नाही भेटेल, पण आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मेथड बघायचं आहे. नॉर्मली भेटत नाही तेव्हा आपण ही मेथड वापरतो. मग बघा x स्क्वेअर प्लस x मायनस 20 ला लिहिताना असं लिहायचं x स्क्वेअर प्लस x प्लस k इक्वल टू x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस पुढे प्लस a स्क्वेअर. हे जितके वेळेस तुम्ही बोलणार तेवढं पाठ होईल, कारण ही स्टेप्स कॉमन आहे. ओके, तर के येणं कॉमन आहे, हे कॉमन आहे. अगेन बाय कंपेअरिंग बोथ साइड्स आपण दोघं साइड कंपेअर केला. x स्क्वेअर सेम आहे, सो देयर इज नो कंपॅरिझन, बोथ आर सेम. देन x इज इक्वल टू 2ax 1 into x येणार इथं, मग x गेट कॅन्सल. 1 इक्वल टू 2a, देयरफॉर a इज इक्वल टू 1 अपॉन 2. 2 कुठे गेला? डिनॉमिनेटरला इथं. सो a इक्वल टू काय आलं? हाफ. देन परत कंपेअर केलं होतं इथे k इक्वल टू काय आलं? a स्क्वेअर. सो व्हॉट इज k? a स्क्वेअर मीन्स 1 अपॉन 2 चा स्क्वेअर. So it's 1 upon 4. इथं x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर नेच कंपेअर करायचंय आणि इथं x स्क्वेअर कॅन्सल होणारच. का? कारण इथं कोएफिशियंट जर काही दिलं असेल सहगुणक तर ते फायद्याचं नसतं. मग तिथं आपल्याला पहिले कोएफिशियंट डिवाइड करावं लागतं, सहगुणक भागावं लागतं. मग आता ह्या इक्वेशनला कसं लिहायचं बघा. ऍक्च्युअली तुमची इक्वेशन कशी होती? x स्क्वेअर प्लस x मायनस 20, पण याला मध्ये काय करायचं? ही जी k ची जी संख्या आहे एकदा ऍड करायचं आणि मग मायनस करायचं. मग एकदा प्लस 1 अपॉन 4 मायनस 1 अपॉन 4 मायनस 20 अपॉन 1. डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे काय तर 1. मग इतकं केल्यावर आपण काय केलं? हे ब्रॅकेट घेतलंय आणि x स्क्वेअरचं काय घेतलं? x हे जे प्लस x आहे याची साइन घ्यायची असते. काय घ्यायची? साइन, चिन्ह. x स्क्वेअरचं रूट x आणि 1 अपॉन 4 याचं रूट, 1 चं रूट 1 आणि 4 चं रूट 2. आणि हे ब्रॅकेट तयार केल्यानंतर इथं स्क्वेअर करून टाकायचं. हा व्हिडिओ व्यवस्थित बघाल तर तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. कंप्लीट स्क्वेअर मेथड. मायनस 1 अपॉन 4 मायनस इथं 20 आहे ना, तर हे डिनॉमिनेटरला किती आहे हे दोघांचं कंपॅरिझन करायचं. इथं 4/4 ने मल्टिप्लाय करायचं. मायनस 1/4 मायनस 20 into 4 80 upon 4 equal to 0. x plus 1 upon 2 bracket square. The denominators are same. Minus minus. जर दोघंही चिन्ह सारखे तर बेरीज करायची. 1 and 80 81 आणि जे साइन आहे जे चिन्ह आहे ते कॅरी होईल मायनस मध्ये. जर चिन्ह नसतं समजा मायनस प्लस राहिलं असतं तर त्याच्या वेगळ्या कंडिशन आपण बघितलेल्या आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा साइन सेम म्हणून ऍडिशन केली आणि ते चिन्ह दिलं जे होतं.
मग x प्लस 1/2 इज इक्वल चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -81/4 राईट हँड साईडला गेलंय. परत x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर याचा स्क्वेअर रूट घेऊया, वर्गमूळ टेकिंग स्क्वेअर रूट. इथं मला त्याला काय लिहिणार? व्हेरी गुड. सो हे स्क्वेअर रूट घेतलं तर 81 चा स्क्वेअर रूट येणार 9, हा वर्गमूळ काय येणार 9 आणि 4 चं 2. पण कंडिशन काय अप्लाय होते इथं? इथं एकदा येतं प्लस, एकदा येतं देन x plus 1/2 equal to 9/2 or x plus 1/2 equal to -9/2. x plus 1/2 राईट हँड साईडला गेलं तर काय येणार? 9/2 हे प्लस आहे, ऑपोजिट साईडला गेल्यावर मायनस होते. x plus 1/2 हे तर आधी आपण काय घेऊन घेतलं मायनस. इफ यू नॉर्मली प्लस घ्यायचं आधी, काही फरक नाही पडत मायनस घेतलं तर आधी काय घेतलं आपण प्लस 9/2. हो थोडंसं गोंधळलोय. 9/2 हे मायनसच होईल. हे पहिले प्लस घेतलं आणि नंतर प्लस 9/2 काय घेतलं मायनस आणि इथं प्लस परत -1/2. मग काय येणार? डिनॉमिनेटर्स आर सेम 9 - 1. इथं जे थोडंसं गोंधळलो मी, उगीच काही घेणं देणं नाही. -9 - 1 तर इथं एकदा प्लस घ्यायचं 9/2, एकदा मायनस घ्यायचं. म्हणून नॉर्मली काय केलं जातं -1/2 आधी घ्यायचं आणि 9/2 नंतर घेतलं जातं. ते मी नेक्स्ट एक्झाम्पलला क्लिअर करून देतो. -10/2. मग इथं काय येणार? x = 8/2. सो x = काय आलं 4 किंवा x = काय आलं आन्सर. आणि जर का फॅक्टरायझेशन ने करायला गेलो असतो आपण तरी जमलं असतं, म्हणून तिकडे लक्षात घ्या. -20 5 and 4 ओके प्लस आहे म्हणजे +5 - 4. सो द आन्सर इज x + 5 x - 4 = 0. therefore x + 5 = 0 or x - 4 = 0. x = -5 x = 4. सेम आन्सर बघा. हे -5 आणि हे 4. मेथड कुठलीही वापरा, आन्सर सेम येतो. पण कम्प्लीट मेथड कुठं वापरली जाते? नॉर्मली जिथं हे तुम्ही फॅक्टरायझेशन करू शकता